महाराष्ट्रामध्ये जे विवाद होत आहे मराठी और हिंदी ना अदर भाषा म्हणजे ते मराठी लोकांना म्हणजे इतकंच म्हणायचं आहे का तुम्ही फक्त मराठीमध्ये बोला. जिथं बी तुम्ही जाता तिथं फक्त मराठीमध्ये बोला. ज्या मग तो हिंदीवाला बोलते ज्या तो हिंदीवाला हिंदीमध्येच बोलत असाल तर तुम्ही आपल्याच भाषेमध्ये बोला. बस फक्त एवढंच करा. जर तुम्ही त्यांना फोर्स करा मराठी बोल तर ते विवादमध्ये चालला जाईल. तो नाही बोलणार. तर म्हणून मी महाराष्ट्राच्या लोकांना एवढंच म्हणायचं आहे, जेवढे बी आपले मराठी भाषी प्रेमी आहे, तुम्ही फक्त मराठीमध्ये बोला. बाकी तो बात बसून त्याला कोणत्या भाषेमध्ये बोलायचं आहे का करायचं आहे तो आपला मॅटर नाही आहे. तो हिंदीमध्ये बोलत असेल तर बोलत असेल, तुम्ही फक्त मराठीमध्ये बोला बस. मराठीमध्ये बोला ना. जे दुकानदार जर मराठीमध्ये नसेल बोला तर तुम्ही वापस येऊन घ्या. त्या दुकानातून वापस येऊन घ्या जिथं मराठी बोलल्या जाते त्या दुकानाच्या. ॲटोमॅटिक तो मराठी शिकणं मराठीमध्ये बोलणं तो ॲटोमॅटिक सुरुवात करून देईल. तुम्हाला फोर्स करण्याची गरज नाही पडणार. जर तसं अशाच प्रकारे तुम्ही म्हणा ओरडू म्हणा मराठी बोल तो नाही बोलणार. तो आपलं जान देऊन देईल पण तो मराठीमध्ये नाही बोलणार. म्हणून तुम्ही सपोर्ट करा जे मराठी बोलते. 80% मराठी लोकांना सेट करा बिझनेसमध्ये, रोडवर याच्या त्याच्यावर हर बिझनेसमध्ये. आणि 20% हिंदी सायडरले जे चांगले आहे, जे चांगल्या मनाचे आहे, 20% त्यांना सपोर्ट करा. 80 मराठी न 20% हिंदी यांना इतकं सपोर्ट करा. सगळ्या महाराष्ट्राच्या मराठी लोकांना हीच विनंती आहे. झगडा करण्यामध्ये काही मतलब नाही. तुम्ही इकडे महाराष्ट्रात झगडा कराल तर ते मग तिकडे हिंदीवाले हिंदी स्टेटमध्ये झगडा करा. तर मराठीवाले मग इकडे हिंदी बोला असं तर समजलं नाही. दॅट्स इट. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. थँक्यू.